छान हसत खेळत असणारं हे कुटुंब, त्याच्यामुळे खरंच आईला मिस करणं स्वाभाविक आहे अशा वेळेला. पण मग तुम्हाला कुठल्या पद्धतीचं जेवण आवडायचं? अरे बापरे. मुझे तो आसाम का ही अच्छा लगता है. हाँ? मग ते काय पदार्थ शिकले की नाही? इन्हीं से पूछ लो. काय हो? शिकत होते. कुठले कुठले 5 डिश सांगा ना आसामच्या. ऍक्च्युली आसामच्या ना डिशेस खूप सोप्या आहेत बनवायला. नाही नाही, नावं सांगा. आलू पिटिका. आलू पिटिका हा हा पदार्थ आहे? हो. बरं बरं. अजून असेच असतात सगळे. मला फक्त तारुण्य पिटिका माहिती. बरं, आलू पिटिका एक. नंतर टेंगा मछली. टेंगा मछली. मछली मास. मछली माशाचं आहे. राईट. येस, मास. टेंगा. टेंगा. टेंगा क्या होता है वो? टेंगा मतलब आंबट. हाँ, अच्छा अच्छा, आंबट. मला वाटलं की पकडलेले मासे जे टांग्यातनं आणतात. अरे देवा. तिसरा पदार्थ राईस. राईस फक्त भात. त्याच्यावर काही नाही. नाही, खाऊ शकतो हा. म्हणजे नुसतं भात आणि टेंगा मछली दिला तरी खुश राहील तो. आणि आलू पिटिका, ह्या 3 गोष्टी त्याला पूर्ण मंथला पण दिला तरी तो happy. तुम्हाला तुम्ही 5 पदार्थ सांगा महाराष्ट्रीयन. त्यांना ते पदार्थ आठवायचे पण नाहीयेत असा चेहरा दिसतो. काय केलंय, काय काय करून घातलंय खायला? भरली कारली. भरलेलं कारलं दिलं तुम्हाला? तरी गोड असल्यासारखं हसतायत ते. त्याने एकट्यानेच खाल्लं होतं. म्हणजे जेवढ्या सगळ्यांना सर्व केलेलं त्या सगळ्यांनी भरलं फेकून कारलं दिलं. दिल्यानंतर पुढचे कुठले पदार्थ आठवायची इच्छा पण नाही राहिली आहे त्यांना. या गप्पा संपू नये अशाच. पण या टप्प्यावर पहिला खेळ कुठला तो बघूया. घ्या. पण लग्न कुठे झालं? दोन्ही, आसामला पण आणि मुंबईला पण. दोन्ही पद्धतीने. आणि तुमचे बाबा आले होते, काका. मुंबईत? हो. ते म्हटलं आसामला गेलेले, मला कसं नाही. त्यांचाही आशीर्वाद मिळालेला आहे आम्हा दोघांना. हा खेळ आलेला आहे काडेपेटीचा मनोरा. 4 मजले झाले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक मजल्याला 200 रुपयाचं बक्षीस. हां, बघूया. चला, चौथा टप्पा. 4 टप्पे पूर्ण झाले, पहिलं बक्षीस मिळालं. आता खरी बघूया कसोटी. ₹1200. 1400 रुपयाचं बक्षीस. 1600 रुपयाचं बक्षीस. अभिनंदन. 1600 रुपयाचं बक्षीस मिळालं. बाबांना विचारायचं की बाबा, जेव्हा ही बातमी तुम्हाला कळली सगळ्यात आधी, तेव्हा काय झालं? म्हणजे तेव्हा काय तुमच्या मनात आलं? नाही, पहिल्यांदा मला शॉकच बसला. हां, कारण का मला कल्पना नव्हतीच. काय ही मला पहिल्या अगोदर फक्त बोलली की नरेशचे पप्पा आई फोन करेल तुम्हाला, त्याचे बोला कधी यायचं तुम्ही सांगा. काय पण नंतर विचार केला ते आता हे यंग हे जनरेशन आहे, ते आता सगळं असंच होणार म्हटलं. काय निर्णय घेतला. मग नाही, मग 2-4 आता मित्रांना फोन वगैरे केला, नातेवाईकांना थोडं फोन केले. ते म्हणजे ठीक आहे, त्यांना जर व्यवस्थित त्यांचं वाटत हे करत असेल तर प्रॉब्लेम नाही ना. मग मी हो म्हटलं. बोलो अभी आप. मैं देखी, मेरी बहू बहुत अच्छी लगी. मैं बोली यही बहू करूँगी तो दूसरी बहू नहीं करूँगी. मेरे बहुत अच्छी. दूसरी कहाँ से करोगे? हाँ, दूसरे कहाँ से करोगे? दूसरी करना है, बताओ. अच्छा अच्छा, लेकिन अच्छी है. वेरी गुड. आप बोलिए. अभी ठीक है, दोनों लोगों का संस्कार है, कर लिया तो अभी बच्चों के पीछे आगे तो जा नहीं सकता हूँ मैं. नहीं, लेकिन न्यूज में काम करने वाली लड़की थी. हाँ. तब कुछ टेंशन नहीं है आपको? दिन भर भागती रहेगी, रात को लेट होगा, ऐसा कुछ नहीं मन में? अभी उनकी लाइफ है, अब उनको उनकी लाइफ बिताना है अपने को, उनको समझना है. मुझे तो नहीं समझना. मुझे तो 2 रोटी चाहिए और कपड़ा चाहिए, एक जोड़ी, बस. और तो कुछ चाहिए नहीं. हमको दे खत्म बात.
ये नीरज ना बहुत वैसे रहता था, घर पे बोलता नहीं था और हम लोग मॉम डैड को बोलते थे कि इसका है कुछ, पता लगाओ ये बोल नहीं रहा है, और हम लोग मॉम डैड को बोलते अरे करवा दो, बेस्ट है, ताकि उसका हो जाए तो फिर हम लोग का सॉर्टेड रहे. ते दोघे खूप स्ट्रॉंग आणि खूप मेहनती आहेत. त्यांनी आपल्या फील्डमध्ये भरपूर त्यांनी काम आणि खूप नाव कमवलं आहे आणि आत्तापर्यंत त्यांची जे आता त्यांचं स्टेटस आहे आणि त्यांचं जे आपल्या फील्ड प्रती त्यांची मेहनत आहे ती दिसून येते. तेव्हा आता बघूया या खेळात काय होणार. 3 आव्हानं आपण वहिनींना देणार आहोत आणि वहिनींनी ती 3 आव्हानं घ्यायची, अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. बघूया पहिलं आव्हान कुठलं आहे. मराठी चित्रपटाचा नावाचा अभिनय, मराठी चित्रपटाचं शीर्षक. हां, वेळ सुरू झाली. बाळाचे बा ब्रह्मचारी. मला वाटलं कोणालाच येणार, पण काय सॉरी, मला ऍक्टिंग. आणि ते घरात बसून फक्त पिक्चर बघत असतात. झी मराठीकडून ही भेटवस्तू. हो, थँक्यू. दुसरं आव्हान गाणं, मराठी गाणं. हां, वादळवार सुटलेला. मला सांगा या चिठ्ठ्या तुम्हीच ठेवल्यात का? झी मराठीकडून ही भेटवस्तू. म्हण ओळखायची आहे, म्हण ही पण पटकन येणार. आंधळ्याचं पृथ्वीकडं. झी मराठीकडून ही आणखी एक भेटवस्तू. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमची ही जी प्रेम कहाणी आहे ही किती वेळाची, किती वर्षांची? आधी म्हणजे लग्नापूर्वी 4 वर्षाची. 4 वर्ष. आता 5.5 झाले. बरं, ह्या कधी रागवत नाहीत ना? कदा या कधी चिडत नाहीत, रागवत नाहीत? नाही, असं नाही. कधीच नाही ना? कधी 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 म्हणजे 30 दिवसात ॲव्हरेज किती वेळा? 2 दिवस. 2 दिवस. फारच कमी ॲव्हरेज आहे ना? कारण तो सुद्धा ॲव्हरेज त्यांनी सांगताना त्यांचा चेहरा असा होता की खरं सांगितलं तर माझं काय खरं. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. अशा अपेक्षा तर काही नाही, तो एकदम म्हणजे बोलतात ना चांगला नवरा आहे. तरी पण बॅटरी, फोनची बॅटरी त्याची नेहमी डाऊन असते, त्याला चार्जर घेऊन जावं असं म्हणते. बरं, दुसरी अपेक्षा? मेसेजचा रिप्लाय नुसतं बघायचं नाही, तर मेसेजचा रिप्लाय पण करावा. काय हो? शूट असताना कसं कधी रिप्लाय करायचं? मग रीड नाही करायचं. मग रीड नाही करायचं मेसेज. हो की नाही? रीड करतो पण रिप्लाय देत रिप्लाय नाही करा. आणि बाकीच्या मुलींना कसे देता? कोणी नाही रिप्लाय. नाही ना. तिसरं? भरपूर दिवस झाला मी पिकनिकला नाही गेलो. पिकनिक प्लॅन पिकनिकसाठी वेळ काढणार थोडासा. काढणार. तुमच्या 3 अपेक्षा सांग. ती तशी जशी आहे तशी राहायची. जशी आहे तशी राहायची. बरं, 1. हां, आणि ते स्वतःच्या कंपनी चालू करायचं आहे. त्याला सांगितलं आहे ते जे करते स्वतःच्या करायचं. आता मी पण सपोर्ट करणार त्याला. त्याच्यात त्यांनी सुरू करावे. बरं, काय हो? मी नाही म्हणते. मला असं वाटतं खूप त्याच्यामुळे बर्डन, मग मी माझ्या मुलीकडे लक्ष नाही देऊ शकत, म्हणून म्हटलं स्वतःचं मी नाही चालू करू शकत. मग त्याचं पण म्हणणं त्यांची की इच्छा आहे की तुम्ही चालू स्वतःचं करा. काहीतरी. खूप चांगली इच्छा आहे. तिसरी अपेक्षा? आणि असं माझ्या परिवाराला जोडून, सगळ्यांना परिवाराला जोडून ठेवा. काय हो? आम्ही एकत्रच राहतो सगळे. हां, मग तसंच राहावं. तसंच राहावं. हां, आम्ही सगळे मग एकत्र. तेव्हा चांगली वाटली होती भाभी बहू, तेव्हा चांगली वाटली होती की कायम चांगली वाटत राहू, असं म्हणणं आहे त्यांचं. बरं, याविषयी पहिलं तर नाहीच काय बोलणं झालं, म्हणजे असं बघत होतो. पण ते बघायचे की तुम्ही बघायचा? नंतर कोण बघायचं जास्त? सकाळी ते बघायचे, संध्याकाळी मी बघायचो. म्हणजे काही शिफ्ट वाटून घेतलं? वाटून घेतलं.